आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। खड्ड्यात चुकवण्याच्या नादात भरधाव कारचा दुचाकीला धडक, एक जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी। निलंगा तालुक्यातील तळीखेड पाटीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने खड्ड्यात चुकवण्याच्या नादात एका मोटरसायकल स्वाराला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघे सख्या भावातील एका मोठ्या भावाचा जागीच मृत्यू झाला, तर मैताचा लहान भाऊ आणि कारमधील दोघे जण असे तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। दत्ता सुरेश कदम वय वर्ष 35 राहणार सावरी तालुका निलंगा असा अपघातात मृत्यू झालेल्याचं नाव असून मैताचा लहान भाऊ दिगंबर सुरेश कदम जखमी झालेल्या लहान भावाचं नाव आहे आणि कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की निलंगा तालुक्यातील सावरी येथील दत्ता सुरेश कदम व दिगंबर सुरेश कदम हे दोन सख्खे भाऊ असून हे दोन्ही भाऊ हैदराबाद येथे नोकरी करत होते। सावरी गावात पंढरपूरची पालखी येते, त्यामुळे गावात जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्यामुळे ते काही दिवसापूर्वी आपल्या मूळ गावी म्हणजे सावरी येथे आले होते। कार्यक्रम झाला त्यानंतर दोन्ही भाऊ LICचा हप्ता भरून नंतर आपल्या कामाला हैदराबादला जाण्यासाठी ते हप्ता भरण्यासाठी निलंग्याला आले होते। मात्र निलंगा मार्गे औरादला जाणारी भरधाव वेगाने सियाज नावाच्या कारने लातूर जाहिराबाद मार्गावरील तळीखेड पाटीला खड्डा चुकवण्याच्या नादात मोटरसायकल स्वारांना जोराची धडक दिली। यातील मोटरसायकलवरील मोठा भाऊ दत्ता सुरेश कदम याचा जागीच मृत्यू झाला, तर लहान भाऊ दिगंबर सुरेश कदम याचा पाय तुटल्याने तो आणि कारमधील दोघे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत। चौघांनाही निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले आहे आणि मैतास निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत अंत्यविधीसाठी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे। याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली।